गडकरींची बदनामी करणारी व्हिडिओ पोस्ट, हा आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट व्हायरल झाल्याने तक्रार केली गेली आहे। बातमी नागपूरमधून आहे। नागपुरामध्ये केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्या बदनामीचा आरोप करणारे वेगवेगळ्या अकाउंटवर व्हिडिओ तयार करण्यात आले। या विरोधात नागपूर सायबर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालाय। सागर पोलीस स्टेशन नागपूर येथे माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या विरोधामध्ये बदनामीकारक आक्षेपार्ह अशा 3 वेगवेगळ्या अकाउंटवर इंस्टाग्रामच्या रील्स बनवण्यात आलेल्या होत्या। तर त्याच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी तात्काळ गुन्हा नोंद करून त्या ज्या रील्सचे जे हँडलर आहेत त्यांच्यावर आमच्या भारतीय न्याय संहिता आणि IT ॲक्ट अंडर आम्ही गुन्हा ऑफेन्स रजिस्टर केलेला आहे। आणि आता त्याच्यामध्ये आम्ही त्या हँडलरची माहिती त्या संबंधित प्लॅटफॉर्मकडून आम्ही मागवत आहोत। आणि आमचे माननीय नागपूर जिल्ह्याचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल सर, जॉईंट CP रेड्डी सर, ॲडिशनल CP क्राईम श्री वसंत परदेशी सर, माननीय पोलीस उपायुक्त लोहित मतानी सर यांच्या दरम्यान या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी पराग दुबे आपल्या सोबत आहे। पराग, प्रकरण नेमकी काय आहे? पोलिसांमध्ये तक्रार दाखल झालेली आहे, कोण हे सगळं करत होतं? खरं तर 3 रील स्टार आहे ज्यांच्या विरोधात ही खरं तर तक्रार आहे। त्यांच्या अकाउंट्सवरून हे सगळे रील्स जे आहे टाकण्यात आले होते। त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दल आक्षेपार्ह जे आहे पोस्ट त्यामध्ये करण्यात आला। तर खरं तर हे खूप जुनं प्रकरण आहे, त्याचा याला उल्लेख आता करण्यात आला आणि त्यामध्ये बदनामी कुठेतरी जी आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची होत असल्याचं जे आहे तक्रारीत म्हणण्यात आलं आहे। भाजपचे शहर अध्यक्ष जे आहे सोशल मीडिया सेलचे त्यांनी ही सायबर विभागात तक्रार केली आहे आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलाय। खरं ते 3 अकाउंट्स आहेत, त्या 3 अकाउंटची तपासणी केली जाणार आहे। कोण नेमकं ते चालवतात त्याची तपासणी केली जाणार आहे आणि कुठल्या आधारावर अशा पद्धतीचे आक्षेपार्ह पोस्ट त्यामध्ये करण्यात आली या सगळ्याच्या अनुषंगाने जे आहे सायबर पोलीस आता पुढच्या काळामध्ये तपास करणार आहे। धन्यवाद पराग, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।